नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या परीक्षेचा अभ्यास यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एम-कॉमबद्दल. एम-कॉम प्रोग्राम जो आहे तो किती वर्षांचा असतो? कोणासाठी असतो? त्याला कोण-कोण पात्र आहे आणि कोण करू शकतं? तसेच याचे काय फायदे असतील तुम्हाला? जॉब पर्सन करू शकतात का? फ्रेशर करू शकतात का? हा एम-कॉममध्ये जे काही वेगवेगळे प्रकारचे ट्रेड किंवा जे काही स्पेशलायझेशन वगैरे आहेत, त्यामध्ये त्याचे आपण वेगवेगळे फायदे वगैरे बघणार आहोत त्या ठिकाणी. ठीक आहे. आणि कुठल्या ट्रेडमध्ये काय काय फायदा आहे हे देखील आपण थोडंफार याच्यामध्ये बघणार आहे आणि ॲडमिशन कशाप्रकारे करायचं ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ लंबा होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला या संदर्भात जे आहे मी वेगवेगळ्या प्रकारच्या टाईमलाईन तुम्हाला खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेल्या आहेत. तुम्ही त्यावरती डायरेक्ट टाईमवर जंप करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. जसं की ॲडमिशन झालं, पात्रता, फीस वगैरे किंवा सेकंड इयर ॲडमिशन प्रोसेस वगैरे जे काही असेल, तुम्ही त्या टाईमलाईन वरती क्लिक करून तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. टाईमस्टॅम्प तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेले आहेत. आता बघा मित्रांनो, आपल्याला एम-कॉमबद्दल डिस्कस करायचं आहे, की एम-कॉम नक्की कोणासाठी आहे? बरोबर. आता बघा मित्रांनो, जसं तुम्हाला मी लास्ट टाईमला सांगितलं होतं एम-बी-ए प्रोग्रामबद्दल, बरोबर. आता एम-बी-ए आणि एम-कॉम दोन्ही सेम आहेत. म्हणजे सेम म्हणजे कुठं? मास्टर प्रोग्राम आहेत, बरोबर. फक्त फरक असा आहे, की एम-कॉम जे आहे कॉमर्सची फील्ड आहे आणि जे एम-बी-ए आहे ते मॅनेजमेंटची फील्ड आहे. तर एम-बी-ए कोणीही करू शकतं, एनी डिग्री, बरोबर. बट एम-कॉम जे आहे मित्रांनो, ते फक्त 2च लोकं करू शकतात. एक म्हणजे बी-कॉम झालेले विद्यार्थी किंवा इंजिनिअरिंगवाले वगैरे करू शकतात. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय तर कॉमर्स जे आहे म्हणजे आता इंजिनिअरिंग वरून सुद्धा तुम्ही एम-कॉम करू शकता आणि बी-कॉमवाले विद्यार्थी फक्त एम-कॉम करू शकतात. बाकीचे इतर कुठलेही कोणी करू शकत नाही. कारण हा एक कॉमर्सचा फील्ड आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, यामध्ये जे आहे मोस्टली समजा तुमचं बी-कॉम झालेलं असेल. आता तुम्हाला पुढे काय करायचं? तुम्ही असं कन्फ्यूज वगैरे असाल. तर बघा आता मोस्टली याच्यामध्ये जे आहे 2 प्रकारचे लोकं असतात ॲडमिशन घेणारे एम-कॉमला. पहिली गोष्ट म्हणजे जे आपले रेग्युलरचे असतात. म्हणजे फ्रेशर विद्यार्थी वगैरे म्हणतो आपण त्यांना, ज्यांच्या वयामानानुसार ते बरोबर शिकतात. जसं की 12वी झाली, मग ग्रॅज्युएशन झालं, मग त्यांना आता एम-कॉम करायचं आहे. बरोबर. हे झालं पहिल्या कॅटेगरीमध्ये. दुसऱ्या कॅटेगरी मध्ये लोकं ते असतात मित्रांनो, ज्यांना जे ऑलरेडी जॉब करतायत किंवा ज्यांना प्रमोशन पाहिजे त्या-त्या फील्डमध्ये वगैरे ठीक आहे किंवा त्या-त्या स्पेशलायझेशनमध्ये. समजा उदाहरणार्थ एखादा कोणी जॉब पर्सन असू शकतो, जो एखाद्या अकाउंटिंगमध्ये काम करतो, बरोबर किंवा ऑडिटमध्ये काम करतो किंवा त्याच्या जे काही त्यांचं बिझनेस टूल असेल त्याच्यामध्ये तो काम करतो किंवा जे काही त्यांचं ते व्हॉटएव्हर त्यांचं जे काही असेल, त्यामध्ये त्याला समजा प्रमोशन करायचं किंवा एखाद्या मोठ्या पदावर जायचं असेल, तर त्याला ऑफकोर्स एक्सपिरियन्ससोबत त्याला त्याची पात्रता डिग्री पण लागेल ना, बरोबर. त्यामुळे ते लोकं काय करतात त्यामध्ये एम-कॉम वगैरे करतात. जसं तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की एम-बी-ए कोण करतं, कोणासाठी करतात, बरोबर. म्हणजे कोणासाठी एम-बी-ए असतं. त्या प्रकारेच एम-कॉम कोणासाठी असतं हे तुम्हाला मी सांगितलं यामध्ये, की एकतर तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल किंवा एखाद्या स्पेसिफिक पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल, त्याची पात्रता एम-कॉम असेल. मग एम-कॉममध्ये अजून वेगवेगळे प्रकार आहेत. जसं तुमचं ॲडव्हान्स अकाउंटन्सी झालं, बँकिंग फायनान्स झालं, परत तुमचं एंटरप्रेन्योरशिप ग्रुप झाला. परत त्याच्यामध्ये अजून एक चौथा ग्रुप आहे, तो एक झाला त्याच्यामध्ये. म्हणजे असे वेगवेगळे प्रकारचे त्याच्यामध्ये मुख्य 4 स्पेशलायझेशन आहेत. ठीक आहे. तिथं आपण प्रॉस्पेक्टसमध्ये बघणारच आहोत कुठल्या-कुठल्या आहेत आणि कुठला-कुठला तुम्हाला उपयोगी राहील किंवा तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये काम करता त्यावर डिपेंड असू शकतं ते. ठीक आहे. तर ते देखील आपण डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, आपण ह्याच्यामध्ये जशा 2 कॅटेगरी सांगितल्या. एक म्हणजे आपले फ्रेशर विद्यार्थी आणि दुसरं म्हणजे जॉब पर्सनवाले. ठीक आहे. तर फ्रेशरवाल्यांनी कुठली काय साईड घ्यायची आणि जॉबवाल्यांनी कुठली साईड घ्यायची हे तुम्हाला आता याच्यामध्ये फिक्स कळालं असेल. फ्रेशरवाल्यांकडे भरपूर चान्स आहे. त्यांना जे हवं ते घेऊ शकतात कारण त्याचं जॉब करणं अजून बाकी आहे. बट जे ऑलरेडी जॉब पर्सन आहेत त्यांना फक्त प्रमोशनसाठी पाहिजे. उदाहरणार्थ कोणाला जर समजा फक्त ॲडव्हान्स अकाउंटन्सी करायचं असेल तर अकाउंटन्सी करू शकतात. ज्यांना कोणाला समजा बिझनेस एनालिसिस करायचं असेल तर बिझनेस एनालिसिस करू शकतात किंवा कोणाला समजा सेल्फ याच्यासाठी किंवा कोणाचा स्वतःचा बिझनेस वगैरे असेल किंवा एंटरप्रेन्योरशिप वगैरे जे म्हणतो म्हणतो आपण त्याला ठीक आहे, स्वतःचं जे काय असेल ते. तर त्यामध्ये देखील तुम्ही करू शकता. आता या प्रत्येकामध्ये आपल्याला जे आहे वेगवेगळ्या कॅटेगोऱ्या दिलेल्या आहेत. तुम्हाला कुठली सुटेबल होईल किंवा तुम्हाला जे काही इंटरेस्ट बेस असेल, तुम्ही त्यावरती ॲडमिशन वगैरे घेऊ शकता. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जे आहे प्रॉस्पेक्टस बघायचा आहे. तर प्रॉस्पेक्टस बघितल्यावर आपल्याला एक अंदाज येऊन जाईल, की आपल्याला कुठला ग्रुप करायचा, काय करायचा आणि सोबत तुम्हाला मी जे कोणी काय म्हणतो आपण त्याला बी-कॉम झालेले असतील किंवा एम-कॉम झालेल्या किंवा दुसरे फील्ड झालेले असतील, त्यांना देखील मी या ठिकाणी सांगितलेलं आहे पात्रता काय असणार आहे, ते पण आपण बघणार आहोत आणि सोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो फी. कारण कुठलाही प्रोग्राम करण्याआधी तो सोपा असो की अवघड असो, सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे फीस किती आहे? तर ते देखील आपल्याला यामध्ये बघायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघा स्क्रीनवर बघू शकता. हे एम-कॉमचं प्रॉस्पेक्टस आहे चालू वर्षाचं. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एन-ई-पी पॅटर्न आहे हा. म्हणजे एन-ई-पी जसं की मागच्या 2 वर्षापासून सुरू झालेला आहे हा. याच्या आतापर्यंत 2 बॅच पास आउट झालेले आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी बघायचं आपल्या मित्रांनो बघा, त्याचा ड्युरेशन वगैरे बघायचं आपल्याला, पात्रता मीडियम देखील बघायची आहे या ठिकाणी. आणि मित्रांनो, यामध्ये तुम्हाला गुड न्यूज पण देणार आहे मी. विशेष करून जे विद्यार्थ्यांना इंग्रजी जमत नाही त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी जे आहे, एक गुड न्यूज देखील आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, एम-कॉमचं जर का आपण या ठिकाणी बघितलं ड्युरेशन, तर मित्रांनो ड्युरेशन जे आहे एम-कॉमचं ते 2 वर्षांचं असणार आहे. कारण 4 सेमिस्टर असतात. बरोबर. मिनिमम ड्युरेशन ऑफ द प्रोग्राम इज 2 इयर्स. बरोबर. पण तुम्हाला जर समजा मध्ये गॅप वगैरे दिला किंवा तुम्हाला काही पर्सनल रिझन वगैरे असेल, समजा एक्झाम देता वगैरे आली नाही, तर तुम्ही 2 वर्ष एक्सटेंड करू शकता. म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला 4 वर्षामध्ये जे आहे हा प्रोग्राम पूर्ण करायचा असतो. ठीक आहे. जर समजा तुमचा प्रोग्राम 4 वर्षामध्ये पूर्ण झाला नाही, तर तुम्हाला पुन्हा फ्रेश ॲडमिशन घ्यावं लागेल. ठीक आहे. हे पण या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. नंतर बघा मित्रांनो, गुड न्यूज अशी आहे,
की द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन यूज्ड इन स्टडी मटेरियल, क्वेश्चन पेपर्स एंड अदर मोड ऑफ कम्युनिकेशन इज इंग्लिश. However, as per the convenience of the control of students, sorry, counselor and students, counseling and discussion could be held in any other language, mostly in regional language. The medium of examination will be both English and मराठी मीडियम. ठीक आहे. तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला गुड न्यूज अशी आहे, की तुम्हाला इंग्लिश जर लिहिता येत नसेल किंवा जमत नसेल, पण तुम्हाला एम-कॉम करायचं आहे, तर तुम्ही पेपर जे आहे मित्रांनो मराठीमध्ये देखील लिहू शकता. काही अडचण नाही ठीक आहे. इव्हन रिक्वेस्ट करून तुम्ही हिंदीमध्ये देखील लिहू शकता, जर कोणी हिंदी मीडियमचा असेल आउटसाइड ऑफ महाराष्ट्राचा तर. ठीक आहे. आता बघा प्रोग्राम स्ट्रक्चर बघा मित्रांनो आपल्याला कसं आहे असणार यामध्ये तुम्हाला पर सेमिस्टरला 22 क्रेडिट वगैरे असणार आहेत. म्हणजे टोटल तुमचे 4 सेमिस्टरचे झाले जवळपास यामध्ये 88. तर असे 88 क्रेडिटचा हा कोर्स असणार आहे. सेमिस्टर 1ला तुम्हाला कुठलाही प्रोजेक्ट नसणार आहे. बट सेमिस्टर 2ला तुम्हाला जे आहे मित्रांनो फील्ड प्रोजेक्ट असणार आहे किंवा ओ-जी-टी ज्याला आपण ऑन दी जॉब ट्रेनिंग म्हणतो. ठीक आहे. थर्ड सेमला तुम्हाला जे आहे मित्रांनो बेसिक रिसर्च प्रोजेक्ट असतो आणि लास्ट सेमिस्टर जे असतं तुमचं चौथं सेमिस्टर त्याला तुम्हाला ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट असतो. ठीक आहे. म्हणजे 100 मार्क, 150 मार्क आणि अशा प्रकारचे ते 2 प्रकारचे त्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट वगैरे बघायला मिळतात. ठीक आहे. आता बघा मित्रांनो यामध्ये अजून एक गुड न्यूज अशी आहे, की जर समजा तुम्हाला वाटलं तुमचं फर्स्ट इयर पूर्ण झालं आणि तुम्हाला पुढं शिकायचं नाहीये, तर हो मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे आहे पी-जी डिप्लोमा म्हणून एक्झिट घेऊ शकता. कारण जे एन-ई-बीमध्ये हा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे या ठिकाणी गुड न्यूज अशी आहे, की तुम्ही ज्या मित्रांनो यामध्ये 1 वर्ष पूर्ण झालं समजा सेमिस्टर 1, सेमिस्टर 2 तुम्ही पास आउट झाले, तर तुम्ही ज्या मित्रांनो या ठिकाणी पी-जी डिप्लोमा होल्डर होता आणि तुम्हाला पी-जी डिप्लोमाची मार्कशीट वगैरे देखील मिळते. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर समजा फक्त पी-जी डिप्लोमा करायचा असेल, तर तो देखील तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला 1 वर्ष तुमचं या ठिकाणी जे आहे सेव्ह होतं किंवा तुम्हाला विनाकारण 1 वर्ष पुन्हा शिकायची गरज नाहीये. बट ॲज पर नीड आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही या ठिकाणी करू शकता. तुम्हाला वाटलं तर तुम्ही 2 वर्ष करू शकता. कारण तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 2 वर्षाचा प्रोग्राम करू शकता किंवा 1 वर्ष पी-जी डिप्लोमा केला तर खूपच बेस्ट आहे. आणि मित्रांनो जर समजा तुमचं 1 वर्ष पूर्ण झालं तुमचं पी-जी डिप्लोमा, तर पुढील 4 वर्षामध्ये तुम्ही अजून सेकंड इयर देखील पूर्ण करू शकता. तुमच्याकडे हा एक ऑप्शन आहे, प्लस पॉइंट आहे. ठीक आहे. असो, समोर जाऊया आपण आता या ठिकाणी मित्रांनो. आता यामध्ये बघा मित्रांनो आपल्याला जे आहे, जे स्ट्रक्चर आहे, कोर्सचं स्ट्रक्चर ज्याला आपण काय म्हणतो स्पेशलायझेशन वाईज आपण या ठिकाणी म्हणू शकतो. लेव्हल 6.0 आहे कारण मोस्टली जे आहे मित्रांनो पी-जी लेव्हलला ही 5.5 किंवा 6.0 असते किंवा 6.0 असते. ग्रॅज्युएशनला 4 किंवा 4.5 पर्यंत असते. ठीक आहे. असो, तो एक वेगळा कन्सेप्ट आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे कोर्स स्ट्रक्चर ऑफ एम-कॉम ठीक आहे. आता यामध्ये बघा मित्रांनो मुख्य 4 स्पेशलायझेशन तुम्हाला दिलेले आहेत. ग्रुप थोडक्यात आपण त्याला ग्रुप म्हणूया ठीक आहे. स्पेशलायझेशनचा लंबा शब्द आहे. तुम्हाला ग्रुप म्हटलं तर समजेल ठीक आहे. आता बघा या ठिकाणी मित्रांनो मुख्य पहिला ग्रुप आहे बघा ॲडव्हान्स अकाउंटन्सी ग्रुप ठीक आहे. ज्याला शॉर्टकटमध्ये आपण ए-ए-जी म्हणतो. नंतर आहे बँकिंग एंड फायनान्स ग्रुप ठीक आहे. ज्याला आपण शॉर्टकटमध्ये बी-एफ-जी म्हणतो ठीक आहे. नंतर तिसरा आहे तुमचा यामध्ये बिझनेस एंटरप्रेन्योरशिप ग्रुप ज्याला आपण काय म्हणतो बी-ई-जी ठीक आहे. नंतर शेवटचा आहे मित्रांनो या ठिकाणी बिझनेस मॅनेजमेंट ग्रुप ज्याला आपण काय म्हणतो बी-एम-जी ठीक आहे. अशा प्रकारचे मित्रांनो हे मुख्य 4 ग्रुप असणार आहे या ठिकाणी. आता बघा सेमिस्टर 1ला तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घेता बी-कॉम नंतर जसं आता त्याची पात्रता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितली. एकतर इंजिनिअरिंगवाले विद्यार्थी देखील घेऊ शकतात एम-कॉमला किंवा तुमचं बी-बी-ए वगैरे झालं असेल थोडक्यात कॉमर्स फील्ड झाली असेल, बी-बी-ए झालं असेल तुमचं कुठल्या ह्याच्यामध्ये किंवा इव्हन बी-सी-ए देखील झाला असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. बट आर्ट्सवाले विद्यार्थी यामध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे तुमचं एकतर बी-कॉम, बी-बी-ए किंवा इंजिनिअरिंग पूर्ण पाहिजे तरच तुम्ही या ठिकाणी जे आहे ॲडमिशन घेऊ शकता. आता बघा मित्रांनो सेमिस्टर 1च्या जर का आपण विषयांचा विचार केला या ठिकाणी तर कंपल्सरी कोर्स आहेत बघा सर्व ग्रुपसाठी. तर कुठले 2 कोर्स पूर्ण असणार आहेत या ठिकाणी कॉम 531, कॉम 599 हे 2 विषय जे आहेत मित्रांनो तुम्हाला सर्व ग्रुपला समान असतील म्हणजे कॉमन असतील. ठीक आहे. म्हणजे याला आपण मेजर म्हणतो. आणि जर समजा तुम्हाला ॲडव्हान्स अकाउंटन्सी ग्रुप घेतला, तर तुम्हाला इलेक्टिव्हमध्ये बघा या ठिकाणी ह्या 2 पैकी तुम्हाला एक विषय निवडायचा आहे. ठीक आहे. कुठलाही तुम्हाला आवडेल तो घेऊ शकता. नंतर स्पेशलायझेशन ग्रुपचा जर विचार केला तुम्ही, म्हणजे थोडक्यात काय, तर ॲडव्हान्स अकाउंटन्सी जर तुम्ही ग्रुप घेतला, तर हे 3 विषय तुम्हाला कंपल्सरी असतील या ठिकाणी. ठीक आहे. असं झालं तुमचं हे सेमिस्टर 1 ॲडव्हान्स अकाउंटन्सी ग्रुपसाठी. जर बँक ऑफ फायनान्स घेतला तुम्ही, तर ह्या इलेक्टिव्हमध्ये तुम्हाला 2 पैकी 1 घ्यायचा आहे आणि जो स्पेशलायझेशन ग्रुप आहे बँकिंग फायनान्सचा, त्या ठिकाणी तुम्हाला हे 3 विषय कंपल्सरी असतील. परत बिझनेस एंटरप्रेन्योरशिपला देखील मित्रांनो सेम तेच असणार आहे. ह्या 2 पैकी तुम्हाला कुठलाही एक इलेक्टिव्ह ऑप्शन निवडायचा आहे आणि जे काही बिझनेस एंटरप्रेन्योरशिपचा जो काही तुमचा स्पेशलायझेशन ग्रुप आहे, ते हे 3 विषय तुमचे या ठिकाणी कंपल्सरी असतील. आणि शेवटचा आहे मित्रांनो बिझनेस मॅनेजमेंट स्पेशलायझेशन, ज्यामध्ये इलेक्टिव्हमध्ये तुम्हाला बघा 2 पैकी कुठलाही विषय निवडायचा आहे आणि स्पेशलायझेशनचा ग्रुप जो आहे मुख्य बिझनेस मॅनेजमेंटचा, त्याचे हे 3 विषय तुम्हाला कंपल्सरी असतील. तर मित्रांनो असं हे तुमचं सेमिस्टर 1चं या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला आता एक अंदाज आला असेल, की कुठले विषय घ्यायचे. जास्त काहीच कन्फ्युजन नाही मित्रांनो यामध्ये. तुम्ही जो काही ग्रुप घेसाल, तोच ग्रुपमध्ये तुम्हाला विषय निवडायचे आहेत. आता सेमिस्टर 2ला बघा मित्रांनो, सर्व ग्रुपसाठी जे आहे कंपल्सरी विषय कुठले-कुठले असणार आहेत. एक बघा तुमचा कॉम 532 आणि जसं मी तुम्हाला सांगितलं एफ-पी-जे 501 फील्ड प्रोजेक्ट किंवा ऑन दी जॉब ट्रेनिंग. तुम्ही जर समजा जॉबला वगैरे असाल, तर तुम्ही फील्ड प्रोजेक्टच्या ठिकाणी जे आहे तुम्ही ओ-जी-टी रिपोर्ट देखील सबमिट करू शकता. तर हे तुमचं ऑल प्रोग्रामसाठी ग्रुपसाठी हे 2 विषय कंपल्सरी असतील यामध्ये. आता परत तुमचं बघा जे काही ॲडव्हान्स अकाउंटन्सी ग्रुप आहे,
त्यामध्ये तुम्हाला ह्या 2 पैकी कुठलाही एक विषय निवडायचा आहे. हे 3 विषय तुम्हाला कंपल्सरी राहतील. परत बँकिंग फायनान्समध्ये तुम्हाला ह्या 2 पैकी कुठलाही एक विषय निवडायचा आहे. बाकीचे हे 3 विषय कंपल्सरी राहतील. बिझनेस एंटरप्रेन्योरला परत तुम्हाला बघा या 2 पैकी 1 विषय निवडायचा आणि हे 3 विषय कंपल्सरी राहतील. आणि बिझनेस मॅनेजमेंट ग्रुपमध्ये तुम्हाला ह्या 2 विषयापैकी कुठलाही एक ऑप्शनल सब्जेक्ट, इलेक्टिव्ह सब्जेक्ट निवडायचा आहे आणि जे तुमचा ग्रुप आहे कंपल्सरी हे 3 विषय तुमचे कंपल्सरी राहतील. तर मित्रांनो असं हे झालं तुमचं या ठिकाणी मित्रांनो फर्स्ट इयर. आता हे जे फर्स्ट इयर पूर्ण तुमचं झालं, तुम्ही जर समजा मित्रांनो यामध्ये पास झाले, ठीक आहे. तर तुम्ही यामध्ये पास झाले तर तुम्ही या ठिकाणी एक्झिट घेऊ शकता ॲज अ पी-जी डिप्लोमा इन एम-कॉम ठीक आहे. मास्टर ऑफ कॉमर्स पी-जी डिप्लोमा ठीक आहे. आता मित्रांनो तुमचं फर्स्ट इयर या ठिकाणी संपलं म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेतलं, तुमचा निकाल लागला वगैरे आता हे तुमच्या या ठिकाणी गोष्टी समजू शकता. नंतर तुम्हाला यासमोर सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं असतं. ठीक आहे. आता बघा मित्रांनो तुमचं फर्स्ट इयर या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट वगैरे समजले असतील. आता फर्स्ट इयरला ॲडमिशन कसं करायचं ते देखील मी तुम्हाला एक ऑलरेडी आपण मित्रांनो आपल्या YouTubeला व्हिडिओ बनवलेला तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला बघा कोर्सेसवर यायचं आहे. कोर्सेसवर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन कसं करायचं तो मी या ठिकाणी जे आहे एक कोर्स बनवून दिलेला आहे, टाकलेला आहे. तुम्ही ते बघू शकता. किंवा प्लेलिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता, की ॲडमिशन तुम्हाला कशाप्रकारे करायचं या ठिकाणी, ठीक आहे. ते देखील तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ॲडमिशन प्रोसेसच्या प्लेलिस्टवर तुम्ही बघू शकता. तुम्हाला या ठिकाणी जे आहे सर्व तुमचे ॲडमिशन पद्धत वगैरे तुम्हाला सांगितलेली आहे. तरी पण तुम्हाला मी एक ओव्हरव्ह्यू म्हणून सांगतो. तुम्हाला बघा ॲडमिशनच्या लिंकवर यायचं आहे, कारण आता नवीन ॲडमिशनची लिंक आहे आता, म्हणजे पोर्टल नवीन आलेलं आहे. तुमच्याकडे जुना पी-आर-एन नंबर असेल समजा 20, 21, 24 पर्यंत, तर तो आता चालणार नाहीये. तुम्हाला आता नवीन पद्धतीमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं बघा, फ्रेशर स्टुडंटवर क्लिक करायचं आहे. न्यू युजरवर क्लिक करून तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर न्यू युजरमध्ये बघा मित्रांनो तुम्हाला जे आहे या ठिकाणी तुमच्याकडे जे काही बेसिक डिटेल वगैरे असतात, त्या तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे. जसं की तुमचं आधारचं नाव, ए-बी-सी-आय-डीचं नाव, तुमचा आधार नंबर, तुमचा मोबाईल नंबर वगैरे जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. ठीक आहे. नंतर बघा तुम्हाला एक बी-बी पासून सुरू होणारा एक युजर नेम मिळतो 7-8 अंकांचा, तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी लॉगिन करायचं आहे आणि लॉगिन केल्यावर मित्रांनो तुम्हाला तुमची प्रोफाईल पूर्ण करायची आहे आणि अप्लाय प्रोग्रामचं तुम्हाला ऑप्शन मित्रांनो त्या ठिकाणी दिसून येईल. त्या अप्लाय प्रोग्रामवर क्लिक करून मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे आहे तुमचं ॲडमिशन वगैरे पूर्ण करू शकता. ठीक आहे. आता मित्रांनो हे झालं आपलं फर्स्ट इयरचं या ठिकाणी कशाप्रकारे सिलेक्ट केलं ते. आता बघा मित्रांनो आपल्याला सेकंड इयरचे विषय बघायचे आहेत आणि सेकंड इयरचे ग्रुप बघायचे आहेत. मित्रांनो सेम ग्रुप असणार आहेत सेकंड इयरला सुद्धा. फक्त यामध्ये मित्रांनो तुम्हाला सेमिस्टर 3 साठी जे तुम्हाला सांगितलं मी, की जो रिसर्च प्रोजेक्ट आहे, पहिले आपला फील्ड प्रोजेक्ट होता, आता हा रिसर्च प्रोजेक्ट आहे कंपल्सरी. एक विषय पूर्ण आहे आणि मित्रांनो सायबर सिक्युरिटी जो कोर्स आहे मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी मराठी मीडियम आणि इंग्रजी मीडियम, तो देखील तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलेला आहे. तर सेमिस्टर 3ला तुम्हाला हे 3 विषय कंपल्सरी असणार आहेत. जर तुमचं सायबर सिक्युरिटी ग्रॅज्युएशनला पूर्ण झालं असेल, तर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनला पूर्ण करायची गरज नाहीये. उदाहरणार्थ तुमचं आता रिसेंटली बी-कॉम झालेलं आहे आणि तुम्ही सायबर सिक्युरिटी परीक्षा पास झालेला आहात, हा कोर्स पास झालेला आहात, तर तुम्हाला पुन्हा द्यायची गरज नाहीये. ठीक आहे. लक्षात घ्या हे ऑप्शनल आहे. ऑप्शनल म्हणजे कंपल्सरी आहे, बट ज्यांनी बी-कॉमला केलं असेल त्यांना परत करायची गरज नाही. त्यांच्यासाठी ऑप्शनल असेल, तरी देखील तुम्ही या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला वाटलं तुम्ही पी-जीमध्ये देखील पूर्ण करू शकता. ठीक आहे. असो, आता सेमिस्टर 3साठी बघा मित्रांनो हे 3 विषय कंपल्सरी झाले हे आपल्याला समजलं. ॲडव्हान्स अकाउंटन्सीला जर मित्रांनो आपण जर विचार केला, तर या 2 पैकी तुम्हाला कुठलाही विषय निवडायचा आहे आणि हे 3 विषय तुम्हाला कंपल्सरी राहतील. परत बँकिंग फायनान्समध्ये बघा मित्रांनो तुम्हाला इलेक्टिव्हमध्ये ह्या 2 पैकी कुठलाही विषय निवडायचा आहे आणि तुम्हाला जे स्पेशलायझेशनचा ग्रुप आहे कंपल्सरी हे 3 विषय तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी राहतील. ठीक आहे. बिझनेस एंटरप्रेन्योर ग्रुपमध्ये बघा मित्रांनो तुम्हाला या 2 पैकी कुठलाही एक इलेक्टिव्ह विषय निवडायचा आहे आणि हे 3 विषय तुम्हाला कंपल्सरी राहतील. ठीक आहे. मी फास्ट सांगतो तुम्हाला, बट तुम्ही मित्रांनो या ठिकाणी स्टॉप करून व्हिडिओ पॉज करून बघू शकता. या प्रोस्पेक्टची लिंक देखील तुम्हाला मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. ठीक आहे. आता बघा बिझनेस मॅनेजमेंट स्पेशलायझेशन ग्रुप यामध्ये बघा तुम्हाला आता इलेक्टिव्ह या 2 पैकी कुठलाही एक विषय निवडायचा आहे. हे 3 विषय तुम्हाला कंपल्सरी राहतील. ठीक आहे. आणि सेमिस्टर 4ला मित्रांनो बघा आता तुम्हाला एक फायनल प्रोजेक्ट राहील तुम्हाला मोठा प्रोजेक्ट 150 मार्कांचा. ठीक आहे. तो एक राहील आणि एक विषय तुम्हाला कंपल्सरी राहील. असा तुम्हाला ऑल ग्रुपसाठी. ठीक आहे. याला आपण मेजर सब्जेक्ट म्हणतो. परत ॲडव्हान्स अकाउंटन्सीला तुम्हाला ह्या 2 पैकी एक निवडायचा आहे. कंपल्सरी तुम्हाला फक्त 2च विषय राहतील. कारण आता इथे विषय विषय कमी झालेला आहे प्रोजेक्टमुळे. ठीक आहे. इलेक्टिव्हमध्ये तुम्हाला 2 पैकी 1 निवडायचा. हे 2 विषय कंपल्सरी राहतील. परत याच्यामध्ये बघा तुम्हाला ह्या 2 पैकी 1 विषय निवडायचा. हा विषय तुम्हाला पूर्ण कंपल्सरी राहील बिझनेस एंटरप्रेन्योर ग्रुपमध्ये. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये बघा मित्रांनो तुम्हाला या 2 पैकी 1 विषय निवडायचा आहे. इंडस्ट्रियल मार्केटिंग किंवा रुरल मार्केटिंग आणि स्पेशलायझेशन ग्रुपमध्ये बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे, हे 2 विषय तुम्हाला कंपल्सरी राहतील या ठिकाणी. ठीक आहे. आता बघा मित्रांनो यामध्ये जे आहे, तुम्हाला इव्हॅल्युएशन प्रोसेस दिलेली आहे बघा खाली. इव्हॅल्युएशन म्हणजे थोडक्यात काय, की याची ज्या प्रकारची इंटर्नल एक्झाम, एक्सटर्नल एक्झाम राहील किंवा जे काही तुमचं असाइनमेंट वगैरे राहतील, प्रॅक्टिकल प्रोजेक्ट वगैरे ज्या प्रकारचे राहतील, ते कशाप्रकारे असणार बघा आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर मित्रांनो एन-ई-पीचा जो पॅटर्न आहे, तो ॲज पर एन-ई-पीचा जर आपण विचार केला, ॲज पर 2020 एन-ई-पी पॅटर्न, तर तुमचा थेअरी पेपर 70 मार्कांचा असतो आणि असाइनमेंट किंवा इंटर्नल टर्म वर्क तुमचं 30 मार्कांचं असतं. म्हणजे टोटल तुमचं जे आहे या ठिकाणी 100 मार्काचं असे ते 70 प्लस 30 म्हणजे 70 प्लस 13 तुमचा 100 मार्क्सचा या ठिकाणी अशा प्रकारचे इव्हॅल्युएशन होतं आणि 40% तुम्हाला या ठिकाणी मार्किंग पाहिजे. ठीक आहे. फर्स्ट इयरला तुम्हाला जे आहे कंबाईन पासिंग राहते आणि सेकंड इयरला तुम्हाला जे आहे सेपरेट पासिंग राहते. हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे.
अशा प्रकारे तुम्हाला हे समजलं असेल या ठिकाणी इव्हॅल्युएशन वगैरे कशाप्रकारे असेल, काय राहील. बाकी तुम्ही जे तुमचं एक्झामचा पॅटर्न वगैरे आहे, तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता. कशाप्रकारे राहील, काय राहील वगैरे, वगैरे तुम्ही ते या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. ज्यांना या ठिकाणी ओ-जी-टी वगैरे करायचं असेल, ऑन दी जॉब ट्रेनिंग जे कोणी जॉब करत असेल, तर त्यांनी अशा प्रकारचा प्रोजेक्ट बनवायचा आहे. तुम्हाला अशा प्रकारचे 100 मार्क त्या ठिकाणी जे आहेत ते ग्राह्य धरले जातात. तुम्ही या ठिकाणी एक फॉर्मॅट बघू शकता. ठीक आहे. नंतर बाकी तुम्हाला हे तुमची ग्रेड सिस्टम आहे. तुम्हाला किती मार्क पडल्यावर किती ग्रेड मिळतील वगैरे, वगैरे. हे एक बेसिक स्ट्रक्चर आहे. तुम्ही ते देखील या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो तुम्हाला खाली गेल्यावर जी अवॉर्ड डिग्री आहे, ती तुमचं ज्यावेळेस तुमचे दोन्ही वर्ष पूर्ण होतील किंवा पहिल्या वर्ष जर तुम्ही समजा एक्झिट घेतली पी-जी डिप्लोमावर, तर तुम्हाला ते पूर्ण झाल्यावरती तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जे आहे ते तुमचं जे आहे पूर्ण होईल. ठीक आहे. आता बघा ॲडमिशनचं ज्यामध्ये आपण बघितलं, की एलिजिबिलिटी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं, की तुमची जी आहे मित्रांनो बी-कॉम पूर्ण पाहिजे किंवा बी-बी-ए पूर्ण पाहिजे किंवा बी-बी-एम पूर्ण पाहिजे. थोडक्यात काय मॅनेजमेंटचं जे काही कोर्स आहेत समजा बी-बी-एम असेल, बी-बी-ए असेल, बी-एम-एस असेल, बी-कॉम असेल किंवा इंजिनिअरिंग असेल. तुम्ही त्या बेसवर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे आहे ॲडमिशन वगैरे घेऊ शकता. तुम्हाला कोणीही अडवणार नाही या ठिकाणी. ठीक आहे. आता मित्रांनो राहिला विषय या ठिकाणी फीचा. तर मित्रांनो फर्स्ट इयरला जी फी असणार आहे तुमची, तुम्ही या ठिकाणी बघू शकता ₹6,806 असणार आहे, ॲज पर 2026 म्हणजे सध्याच्या हिशोबाने आपण बघितलं, तर फर्स्ट इयरला मित्रांनो तुम्हाला फी असणार आहे ₹6,806 आणि सेकंड इयरचा जर मित्रांनो आपण विचार केला, तर तुम्हाला ₹8,706 एवढी तुम्हाला फी असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, फर्स्ट इयरला 6,800 आणि सेकंड इयरला 8,700 अशा प्रकारची तुम्हाला या ठिकाणी फी असणार आहे आणि टोटल जर का मित्रांनो विचार केला 2 वर्षांचा, तर तुम्हाला ₹15,512 मित्रांनो एवढी तुम्हाला फी असणार आहे दोन्ही वर्षांसाठी. ठीक आहे. आता यामध्ये बघा तुम्ही मित्रांनो 2 प्रकारे ॲडमिशन करू शकता. तुम्ही जर कास्टमध्ये असाल, तर तुम्ही मित्रांनो यामध्ये जे आहे स्कॉलरशिपला देखील अप्लाय करू शकता. कारण मी मागच्या देखील व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला, की जर तुम्ही समजा कॅटेगरीमध्ये असाल, समजा व्ही-जे-एन-टी असाल किंवा एस-सी-एस-टी असाल वगैरे किंवा ओ-बी-सी असाल, तर तुम्ही स्कॉलरशिपला वगैरे अप्लाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला वेगळं पोर्टल दिलेलं आहे माय-डी-बी-टीचं. त्यामध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन वगैरे करू शकता किंवा फॉर्म वगैरे भरू शकता. आता यामध्ये बघा मित्रांनो तुम्ही 2 प्रकारे ॲडमिशन करू शकता. एक तर फुल फी भरून. फुल फी भरून केलं म्हणजे काय होतं तुमचं ॲडमिशन जनरलमध्ये होऊन जातं. बट तुम्ही जर कास्टमध्ये असाल, तर तुम्ही तरी देखील स्कॉलरशिप अप्लाय करू शकता. याचा फायदा असा राहतो मित्रांनो, तुम्ही जर का समजा स्कॉलरशिपमधून ॲडमिशन घेतलं सुरुवातीला, तर तुम्हाला फी फक्त मोजकीच भरावी लागते. बट यामध्ये प्रॉब्लेम असा येतो, की तुम्ही ज्यावेळेस तुमचा निकाल लागतो, त्यावेळेस तुमचा निकाल जो आहे मित्रांनो तो पेंडिंग ठेवला जातो मुद्दाम. त्याचं कारण असं आहे, की जोपर्यंत स्कॉलरशिप विद्यापीठाला मिळत नाही, म्हणजे थोडक्यात का तुम्ही जी काही फी भरता, ती जोपर्यंत विद्यापीठाला मिळत नाही, तोपर्यंत तुमचा निकाल जो आहे तो फेल येतो किंवा आर-आर येतो. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला मी या ठिकाणी सजेस्ट करेल, की तुम्ही ॲडमिशन जे आहे मित्रांनो, ती फुल फी भरून घ्या. फुल फी म्हणजे काय जनरल फीमधून घ्या. म्हणजे थोडक्यात काय समजा सेकंड इयरला तुम्हाला समजा 8,000 फी आहे, तर 8,000 पूर्ण फी भरा. म्हणजे काय होईल तुमचं जे पूर्ण फी आहे ती तुमची विद्यापीठाला जाते. म्हणजे तुम्हाला निकालाला काही अडचण येणार नाही. बट तरी देखील तुम्हाला जर समजा स्कॉलरशिप अप्लाय करायची असेल, तरी देखील तुम्ही स्कॉलरशिप अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये फायदा तुमचा असा होईल, की तुमचा निकाल पण वेळेवर येईल आणि तुमची जी काही भरलेली फी आहे, ती फी डायरेक्ट तुमच्या अकाउंटला येऊन जाईल स्कॉलरशिपमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. तर सेकंड नंबरचा ऑप्शन बेस्ट आहे, की तुम्ही जे आहे ॲडमिशन फुल फी भरून घ्यायचं आहे जनरलमधून आणि नंतर तुम्हाला स्कॉलरशिप अप्लाय करायची आहे. नंतर तुम्ही त्या ठिकाणी जेवढी फी भरली, तेवढी फी तुम्हाला प्लस तुम्हाला काही एक्स्ट्रा ₹1,000-2,000 तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात तुमच्या अकाउंटवरती. ठीक आहे. ओ-बी-सीमध्ये असाल तर तुम्हाला 50% स्कॉलरशिप मिळते. व्ही-जी-एन-टी वगैरे असेल तर 90% स्कॉलरशिप मिळते. एस-सी-एस-टीला 100% स्कॉलरशिप मिळते. ठीक आहे. आता हे तुम्हाला समजलं असेल. आता आपल्याला मित्रांनो या ठिकाणी बघायचं आहे, जे काही सेकंड इयरची ॲडमिशन प्रोसेस असणार आहे या ठिकाणी आपल्याला ती बघायची आहे. ठीक आहे. आता आपण याला क्लोज करूया. आता बघा मित्रांनो या ठिकाणी जे आहे, मी एका विद्यार्थ्याचा अकाउंट लॉग इन केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एम-कॉमचंच ॲडमिशन आपल्याला करायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे. बँकिंग फायनान्स ग्रुपचा हा हे विद्यार्थी आहे. ठीक आहे. यांचं आपल्याला जे आहे मित्रांनो या ठिकाणी जे आहे यांचं सेकंड इयरचं ॲडमिशन करायचं आहे. ठीक आहे. तर ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो लॉग इन करता सेकंड इयरसाठी तुमचा पेरेंट टाकून, तुमचा डेट ऑफ बर्थ टाकून, त्यावेळेस बघा तुम्हाला या ठिकाणी ब्लूमध्ये एक होम पेजला ऑप्शन येतं, क्लिक हिअर फॉर नेक्स्ट कोर्स, नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट टर्म ॲडमिशन. ठीक आहे. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे आल्यावर बघा मित्रांनो तुम्हाला आता या ठिकाणी जे आहे मास्टर ऑफ कॉमर्स विथ क्रेडिट्स ओपन अँड डिस्टन्स लर्निंग एन-ई-पी पॅटर्न सेकंड इयर. ठीक आहे. थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर. आता आपण फर्स्ट सेमिस्टरचं तुम्हाला मी ओव्हरऑल सांगितलं. त्या संदर्भात तुम्ही ॲडमिशनचा व्हिडिओ वगैरे बघू शकता. आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे आहे एम-कॉमचं सेकंड इयरचं ॲडमिशन कशाप्रकारे करायचं हे आपल्याला बघायचं आहे. लास्ट डेट मित्रांनो 15 ऑगस्टपर्यंत देण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला अप्लायवर क्लिक करायचं आहे. येस करायचं आहे. अप्लाय केलं, येस केलं. आता ठीक आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला हे इग्नोर करा. कारण आपलं सेकंड इयरचं ॲडमिशन आहे ना. आता बघा यांचं जे कॉलेज आहे, हे अशा प्रकारचं कॉलेज असणार आहे. त्या सेम कॉलेजवर करायचं आहे कारण यांना सेम कॉलेजवर ॲडमिशन घ्यायचं आहे. तुम्हाला जर समजा दुसऱ्या कॉलेजला घ्यायचं असेल, तर तुम्ही दुसऱ्या कॉलेजला देखील घेऊ शकता अनदर एल-एस-सी सिलेक्ट करून. ठीक आहे. बट आपण या ठिकाणी सेम एल-एस-सीवर क्लिक करूया. केलं. आता बघा मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती म्हणजे अशी आहे, की जे तुमचं सिलेक्ट मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आहे ते इंग्लिश आहे. बट तुम्ही पेपर मराठीमध्ये पण लिहू शकता किंवा हिंदीमध्ये देखील लिहू शकता. ठीक आहे. आता यांचा ग्रुप जे आहे मित्रांनो फर्स्ट इयरला तो बँकिंग आणि फायनान्स ग्रुप होता. बरोबर? तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर ग्रुप वगैरे बघायला मिळतील. भरपूर म्हटल्यापेक्षा 4च आहेत. जसं की बिझनेस मॅनेजमेंट, बिझनेस एंटरप्रेन्योरशिप,
नंतर तुमचं आहे बँकिंग फायनान्स आणि ॲडव्हान्स अकाउंटन्सी. ठीक आहे. हे तुमचं या ठिकाणी मित्रांनो झाले सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 ला देखील तुमचं सेमच असणार आहे. ठीक आहे. आता यांचा जो ग्रुप होता फर्स्ट इयरला फर्स्ट इयरला तो होता आपला बँकिंग एंड फायनान्स बरोबर. म्हणजे हा ग्रुप होता बरोबर बँकिंग फायनान्स. तर यामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला जे आहे, हे जे मेजर मॅन्डेटरी विषय आहेत बघा, हे 3 विषय तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी असणार आहेत बरोबर. आणि जो मेजर इलेक्टिव्ह आहे मित्रांनो बघा, ह्या 2 पैकी तुम्हाला कुठलाही एक विषय निवडायचा आहे. जसं आपण अगोदर प्रॉस्पेक्टला सांगितलं, त्यापैकी तुम्ही मित्रांनो या ठिकाणी जे आहे, कुठलाही दोन्हीपैकी एक घेऊ शकता विषय. आता या ठिकाणी बघा 2 विषय आहेत. मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टम, इंटरनॅशनल बिझनेस अँड इंटरनॅशनल ट्रेड. तर हा बेस्ट आहे. इंटरनॅशनल बिझनेस वगैरे, इम्पोर्ट एक्सपोर्ट वगैरे तुम्हाला या गोष्टीमध्ये यामध्ये तुम्हाला अभ्यासाला मिळतील. ठीक आहे. हे झालं आपलं यामध्ये. आता तुमच्या या ठिकाणी मित्रांनो 3 आणि 1 4 हे 4 विषय तुमचे सेकंड इयरला झालेले आहेत फायनल. ठीक आहे. आता आपल्याला खाली यायचं आहे. जो मेन मॅन्डेटरी विषय आहे तो म्हणजे बघा या ठिकाणी रिसर्च प्रोजेक्ट जो कंपल्सरी आहे सर्वांना आणि कॉर्पोरेट फायनान्स लॉ हे 2 विषय सर्वांना कंपल्सरी आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं सायबर सिक्युरिटी ठीक आहे. तर सायबर सिक्युरिटी देखील तुम्हाला कंपल्सरी आहे. सुरुवातीला सांगितलं तुम्हाला मी. असे तुमचे बघा हे 2 विषय कंपल्सरी ठीक आहे. हे तुमचे 3 मेजर विषय आणि हा इलेक्टिव्ह विषय अशा प्रकारे तुमचे विषय झाले या ठिकाणी. आता बघा सेमिस्टर 4ला देखील मित्रांनो तुम्हाला तेच विषय निवडायचे आहेत जे तुमचे बँकिंग एंड फायनान्स ग्रुपचे होते. तुमचा जर समजा बिझनेस एंटरप्रेन्योरशिप ग्रुप असेल, तुम्ही हा ग्रुप सिलेक्ट करू शकता. बिझनेस मॅनेजमेंट असेल तर बिझनेस मॅनेजमेंट तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल या ठिकाणी. ठीक आहे. आणि अकाउंटन्सी असेल तर तुम्हाला अकाउंटन्सी सिलेक्ट करावं लागेल या ठिकाणी. ठीक आहे. फर्स्ट इयरला जे असेल तुम्हाला तेच या ठिकाणी निवडायचं आहे. आता बँकिंग फायनान्समध्ये बघा आपल्याला सेकंड इयर सेमिस्टरचा विचार जर केला आपण म्हणजे 4 सेमिस्टरचा सेकंड इयरचा, तर कंपल्सरी विषय बघा मित्रांनो तुमचे हे अशा प्रकारचे असणार आहेत. ह्या 2 पैकी बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आता बँकिंग फायनान्समध्ये म्हटल्यावर बघा तुम्हाला एंटरप्राइजेस रिसोर्स प्लॅनिंग आणि इंटरनॅशनल फायनान्स. तर इंटरनॅशनल फायनान्समध्ये तुम्हाला जे आहे तुमचं एफ-डी-ए वगैरे सॉरी ते जे असेल तुमचं डब्ल्यू-टी-ओ वगैरे, परत तुमचं जे काही नॅशनल वर्ल्ड बँक असेल ठीक आहे. वर्ल्ड नॅशनल बँक वगैरे असेल किंवा ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाला वगैरे मिळतात. तर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. इंटरनॅशनल बिझनेस फायनान्समध्ये तुम्हाला जे आहे, जे काही इंटरनॅशनल लेव्हलच्या जे काही लेनदेन होतात इम्पोर्ट एक्सपोर्टच्या किंवा जे काही आंतरराष्ट्रीय पेमेंट वगैरे डॉलरमध्ये म्हणतो आपण त्याला. जसं की आपण क्रूड ऑइल वगैरे इम्पोर्ट करतो. ठीक आहे. किंवा काही गोष्टी एक्सपोर्ट करतो. चायनाकडनं आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वगैरे घेतो. तर ह्या अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी असतात मित्रांनो, ह्या इंटरनॅशनल फायनान्समध्ये येतात. ज्यांची ज्यावेळेस पेमेंट लेनदेन होते ना, ते त्याला म्हणतो आपण इंटरनॅशनल फायनान्स. तर अशा प्रकारचं तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. सोपा विषय आहे, काही अवघड नाहीये. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा आपल्याला जे मेन मॅन्डेटरी आहेत बघा रिसर्च मेथोडॉलॉजी, रिसर्च प्रोजेक्ट असणार आहे या ठिकाणी आणि कॉर्पोरेट फायनान्स अँड लॉ हे कंपल्सरी विषय असणार आहेत आपले. तर अशा प्रकारचे मित्रांनो आपण या ठिकाणी जे आहे विषय निवडलेले आहेत सेकंड इयरसाठी. ठीक आहे. हे आपण या ठिकाणी निवडले. आता आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट करायचं आहे. जर मित्रांनो समजा तुम्ही वेगळ्या ग्रुपला असाल फर्स्ट इयरला आणि तुम्हाला सेकंड इयरला जर ग्रुप बदलायचा असेल, तर ते शक्य नाहीये. तुम्ही जर समजा सुरुवातीला अकाउंटिंग घेतलं असेल, तर तुम्हाला अकाउंटिंग घ्यावं लागेल. एंटरप्रेन्योर घेतलं असेल, तर एंटरप्रेन्योर घ्यावं लागेल सेकंड इयरला पण. जसं आता या केसमध्ये आपल्याकडे जे आहे सुरुवातीला बँकिंग फायनान्स होता फर्स्ट इयरला, सेकंड इयरला देखील आपण बँकिंग फायनान्स घेतलेला आहे. ग्रुप चेंज करता येत नाही सेकंड इयरला. ठीक आहे. लक्षात घ्या तुम्हाला. आता बघा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी ₹8,706 फी आहे. जसं आपण सुरुवातीला देखील विचार केला होता. ही ₹8,706 तुम्हाला फी भरायची आहे. ठीक आहे. आता प्रथम वर्षाला आपण ऑलरेडी डॉक्युमेंट अपलोड केले होते. त्यामुळे तुम्हाला अपलोड करायची गरज नाहीये. बट फर्स्ट इयरला तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेता, जसं तुम्हाला सांगितलं मी रजिस्ट्रेशन केल्यावरती ज्यावेळेस तुम्ही करता, त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जे आहे फर्स्ट इयरला तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावं लागतील. सेकंड इयरला आवश्यकता नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट करूया. आता बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे पूर्ण पेमेंट फी भरायची आहे. टोटल फी आहे बघा तुमची ₹8,706 ठीक आहे. तर मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो मेक पेमेंटवर क्लिक केल्यावर आता पेमेंट कसं करायचं तुम्हाला सांगायची गरज नाहीये. जसं तुम्ही फर्स्ट इयरला केलं तसं तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे फर्स्ट इयरला देखील. जसं तुम्ही अगोदर बी-कॉमला किंवा एम-बी-ए, बी-एला वगैरे ग्रॅज्युएशनला पेमेंट करता ऑनलाईन. त्या पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन पेमेंट गेटवर क्लिक करून तुम्हाला करायचं आहे. मेक पेमेंटवर बटनवर क्लिक केलं की तुम्हाला आरामात पेमेंट करू शकता तुम्ही. तुमच्याकडे यू-पी-आय ऑप्शन आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही पेमेंट करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आता हे सेकंड इयरचं ॲडमिशन कशाप्रकारे करायचं हे तुम्हाला समजलेलं असेल. ठीक आहे. आता बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला पॉसिबिलिटी अशी राहते, की कधी-कधी तुम्हाला जे आहे कॉलेज सिलेक्ट करताना अडचण येऊ शकते. कारण सध्या विद्यापीठाच्या पोर्टल प्रॉब्लेम चालू आहे आणि त्या स्टडी सेंटरला जे आहे त्यांचं जे काही वार्षिक त्यांचं जे काही त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असतो समजा विद्यापीठासोबत तो रिन्यू करावा लागतो. त्याने रिन्यू केला तर त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन होईल. अदरवाईज तुम्हाला दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागेल. ठीक आहे. जर तुमचं स्टडी सेंटर ब्लॉक दाखवलं किंवा वगैरे, वगैरे. तर आधी तुमच्या स्टडी सेंटरला कॉन्टॅक्ट करा, की सुरू झालं का नाही झालं म्हणून. ठीक आहे. नाहीतर डायरेक्ट तुम्ही इथं चेंज करसाल असं नाहीये. कधी-कधी ॲडमिशन वगैरे ब्लॉक होऊ शकतात. आता यावर्षी जसं की कॉपीमुक्त अभियान वगैरे सीसीटीव्ही वगैरे लावले होते. त्यामुळे बरेच स्टडी सेंटर ब्लॉक करण्यात आलेले आहेत. तर आधी तुमच्या स्टडी सेंटरला कॉन्टॅक्ट करा. ॲडमिशन करण्याआधी तुम्ही ऑनलाईन देखील ॲडमिशन करू शकता आणि शक्यतो मित्रांनो सायबर कॅफेवर ॲडमिशन करू नका. स्वतः ॲडमिशन करा. संपूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे. नवीन पण सांगितली, जुनी पण सांगितली आणि कशाप्रकारे सेकंड इयरला ॲडमिशन करायचं ते देखील सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता मित्रांनो तुमच्यापैकी कोणाला जर ॲडमिशन करायला हेल्प वगैरे पाहिजे असेल, तर तुम्ही आपल्याला मेल करू शकता. मेलवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हिडिओ डिस्क्रिप्शनला एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट तुम्हाला आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. मेल आयडी पण दिलेला आहे. मेलवर देखील कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. बाकी बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला आता एक अजून एक गोष्ट सांगायची होती यामध्ये,
की ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन करता, त्यावेळेस तुम्हाला ज्या मित्रांनो इंटरनेट जे तुमच्या मोबाईलचा जर मोबाईलवर ॲडमिशन करत असाल, तर इंटरनेट थोडंसं व्यवस्थित स्टेबल ठेवा. नाहीतर मग काय होतं, की तुम्ही पेमेंट करता, पेमेंट पेंडिंगमध्ये जातं, 4-5 दिवस थांबावं लागतं, मग पेमेंट परत येतं किंवा होतं कळत नाहीये. तर अशा केसमध्ये बघा आता 15 ऑगस्टपर्यंत तुम्हाला लास्ट डेट दिलेली आहे. त्यामुळे नुकसान होऊ नये कोणाचं म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची आहे, की एक तर तुम्ही लॅपटॉपवरती किंवा आजकाल काय आहे बघा, घरोघरी लॅपटॉप अशी गोष्ट झालेली आहे. तुमच्या कुठल्या ना कुठल्या मित्राकडे देखील लॅपटॉप असू शकतो. तर त्याला थोडंसं बोलायचं तुम्ही 10 मिनिटाचं काम आहे म्हणा, फक्त फॉर्म भरायचा. तर तुमच्या मित्राकडे इझिली तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल किंवा टॅब जरी असेल तुमच्याकडे, तर टॅबला देखील तुम्ही परफेक्टली फॉर्म भरू शकता. काही अडचण नाहीये. ठीक आहे. तर असो, तर मित्रांनो कोणाला काही मदत वगैरे लागली ॲडमिशन संदर्भात तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही व्हिडिओ खाली जे काही आपलं कमेंट बॉक्स आहे त्या कमेंटवर देखील कमेंट करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.